पानाचं अस्तित्व आहे, जोपर्यंत झाडाला फूल आहे तोपर्यंत त्या फुलाचं अस्तित्व आहे। एवढंच नाही, अजून सोपं करून सांगतो, या माईकला जोपर्यंत ही वायर जोडलेली आहे ना तोपर्यंत या माईकचं अस्तित्व आहे, आणि हा आत्मा जोपर्यंत त्या परमात्म्याशी जोडलेला आहे ना तोपर्यंत या देहाचं अस्तित्व आहे। एकदा काही नाळ तुटली तर हा देह या सृष्टी सोडून जाणार आहे। म्हणून तुकोबाराय सांगतात, संतांच्या संगतीत या। काय सांगतात? संतांच्या संगतीत या। मग संतांच्या संगतीत आल्यानंतर काय होतं? काय सांगू संत संगतीचे सुख। मग किती सुख आहे। सरळ सरळ जर महाराज एखाद्याला प्रश्न केला, एखाद्याला सरळ विचारलाय का, जर एखाद्या मुक्या पोराला साखर खायला दिली तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? येईल का? येणार नाही। आणि जर आपल्यासारख्या बोलक्या माणसाला साखर खायला दिली तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? येईल का? मग किती गोड आहे? किती गोड आहे? वा, महाराज म्हणतात लय गोड आहे। वा महाराज, तुम्हाला साधा साधा आणि सोपा प्रश्न आहे। तुम्ही म्हणला साखर लय गोड आहे, मग लय गोड म्हणजे किती गोड आहे? लय गोड आहे का? वा, महाराज म्हणतात लय लय गोड आहे। मग सारासा जर महाराज तुम्हालाच अजून एकदा प्रश्न केला, लय 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 गोड आहे म्हणजे किती आहे? आता सांगता येईल का? नाही येणार। मामा ते म्हणतात लय 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 गोड आहे, आणि जर आता प्रश्न केला लय गोड म्हणजे किती गोड आहे तर सांगा किती गोड आहे? माईंदाळी गोड। वा, महाराजांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलं माईंदाळी गोड आहे। वा, आणि आता जर तुम्हाला प्रश्न केला माईंदाळी गोड म्हणजे किती आहे, तुम्ही कीर्तन झाल्यावर म्हणणार तुला सांगतो साखर किती गोड आहे। असंच ना? ऐका विठ्ठल 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 विठ्ठल। ऐका, जशी साखर किती गोड आहे हे सांगता येत नाही, तसं संतांची संगतीत या संतांची संगत सुद्धा किती गोड आहे हे सांगता येत नाही। पण ऐका, शास्त्र असं सांगतं, ज्या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू आहे त्या ठिकाणी जर पाऊस आला तर समजून जा त्या दारातली कीर्तन सेवा ही भगवंताच्या चरणाजवळ अर्पण झाली, विसरू नका। आणि खऱ्या अर्थाने ही कीर्तन सेवा भगवंताच्या चरणाजवळ गेली, आम्हाला हे मान्यच करावं लागेल। विठ्ठल म्हणून सांगायचा मुद्दा काय, संतांच्या संगतीत आल्यानंतर महाराज एवढं सुख मिळतं। एवढंच नाही तर बाजूला पडलेल्या वस्तू सुद्धा महाराज संतांच्या संगतीत आल्यानंतर पवित्र होतात। ऐका, एवढंच नाही, अजून सोपं करून सांगतो महाराज, नुसता माणसाच्या कपाळाला बुक्का जरी असला, ऐका, नुसतं माणसाच्या कपाळाला बुक्का जरी असला तरी त्याच्या जीवनाचं सार्थक आहे। तुम्ही म्हणत असाल याला पुरावा काय, तर पुरावा ऐका महाराज, एका ठिकाणी एक माणूस होता आणि त्या ठिकाणी साधू संत आले। साधू संतांनी त्या माणसाला सांगितलं, काय नाही, मला तुझ्या जीवनाचं सार्थक करायचंय। त्या माणसानं सांगितलं, देवा माझ्या जीवनाचं काय तुम्ही सार्थक करणार आहे? पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना माझ्या जीवनाचं सार्थक करायचंय, तर ठीक आहे, सांगा फक्त काय करायचंय। त्या साधूनं त्या माणसाला सांगितलं, बाकी काय करायचं नाही, फक्त एक काम करायचं, रोज सकाळी जेवणाच्या आधी फक्त एखाद्याच्या कपाळाचा असलेला बुक्का बघायचा आणि मग जेवण करायचं। कळालं का? एखाद्याच्या कपाळाला बुक्का बघायचा आणि मग जेवण करायचं। तो माणूस म्हणला, एवढंच ना, साधी गोष्ट आहे, आमच्या गावात भरपूर भजनी ना, आमच्या गावात भरपूर कीर्तन कराय, काय नुसतं सकाळी बुक्का बघायचं आणि मग जेवण करायला बसायचं। पण दुसरा दिवस उजाडला महाराज, आणि नेमकं त्याच दिवशी सकाळी गावाला सुताक पडलं। काय पडलं महेश महाराज? सुताक पडलं। आता कुठं कुणाच्या कपाळाला बुक्का आहे, आणि त्याला महाराज भूक लागली, भूक लागण्यामध्ये आता काय करायचं? कपाळाचा बुक्का बघितल्याशिवाय तर जेवायला येत नाही। मग कुणीतरी आलं आणि त्याला सांगितलं, हे बघ तुला भूक लागली, मला माहित आहे, एक काम कर, गावात फक्त एकाच माणसाच्या कपाळाला बुक्का आहे, तेवढा बुक्का बघून या। त्याला सांगितलं, गावात एक कुंभार आहे, कुंभाराच्या फक्त कपाळाला बुक्का आहे, तेवढा बघून या। त्याला आनंद झाला, तो कपाळाचा बुक्का बघण्यासाठी कुंभाराच्या घरी गेला,
पण घरी गेल्यानंतर कुंभार तर कुठं घरी आहे? ऐका नीट, कुंभार तर कुठं घरी आहे, पण घरच्यांनी सांगितलं ते रानात गेलेत. तसा तो रानाकडे पळत गेला आणि गेल्यानंतर कुंभार काय करत होतं मामा माहिती आहे का? कुंभार टिकावाने रान खोदत होतं आणि खोदता खोदता त्याला हांडा सापडला. कुणाला? कुंभाराला हांडा सापडला. आणि जसं हे बुक्का बघण्यासाठी गेलं होतं आणि कुंभाराने खाली वर वाकून बघितलं आपल्याला कुणी बघतोय का, आणि नेमकं तेवढ्यात तो माणूस आला. आणि कुंभाराला वाटलं आता मला ह्यानं बघितलं, पण बघितलं होतं का? नाही. पण कुंभाराला काय वाटलं आता मला यांनी बघितलं. तसा तो तिकडून लांबनं ओरडला, बघितलंय बघितलं म्हणला, ए पाहिलं पाहिलं म्हणला. कुंभाराला वाटलं आता या माणसानं आपल्याला बघितलंय. मग कुंभाराने विचार, अरे इकडे ये म्हणला. काय? इकडे ये, हे बघ यातलं तुला अर्ध देतो, फक्त सांगू नको कोणाला. म्हणजे सांगायचा महाराज मुद्दा एवढाच आहे, नुसता कपळाला बुक्का जरी असला ना तर जीवनाचं कल्याण होतं, हे विसरू नका. विठ्ठल म्हणून जीवनाचं सार्थक करायचं असेल तर संतांच्या संगतीत या, परमार्थात या. मग परमार्थ आम्हाला करायचा आहे ना, मग लोक सरळ सरळ सांगतात आम्ही माळकरी आहे, आम्ही परमार्थातली माणसं आहे, असं लोकाला जाहीर सांगतात. पण मला सांगा, मग ज्याच्या गळ्यात माळ नाही तो परमार्थ करत नाही का? तो सुद्धा परमार्थ करतो. ऐका, ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि तो जगाला सांगतो आम्ही परमार्थ करतोय, आणि त्याच्या दारात जर हजारोंच्या पंक्ती बसू द्या आणि त्याच्या दारात एखादा गरीब माणूस येऊ द्या आणि त्या माळकरी माणसानं त्या गरीब माणसाला हाकलून देऊ द्या, मला सांगा त्याचा परमार्थ खरा आहे का? नाही. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही तो जगाला सांगत नाही मी परमार्थ करत नाही, पण त्याच्या दारात हजारोंच्या पंक्ती असू द्या आणि त्याच्या दारात एखादा गरीब माणूस येऊ द्या आणि त्या गरीब माणसाला त्याच्या गळ्यात माळ नाही, त्या माणसानं हाताला धरून त्याच्या जवळ जेवायला बसू द्या, आता सांगा त्याचा परमार्थ खरा आहे का? त्याचा परमार्थ खरा आहे. म्हणून परमार्थ करत असताना माणसानं परमार्थाचा देखावा कधीच करू नये. फक्त भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना महाराज, कीर्तन सेवा भगवंतापर्यंत पोहोचायची असेल ना, कीर्तन सेवा तर सरळ सरळ सांगतो, हे कीर्तन लोकांसाठी नसतात, कीर्तन देवासाठी असतात. म्हणून कीर्तन हे लोकमान्य होण्यापेक्षा कीर्तन हे देवमान्य असावं. कीर्तन हे लोकमान्य असण्यापेक्षा कीर्तन हे देवमान्य असावं. मी तर सरळ सरळ सांगतो महाराज, कीर्तन करायला कदाचित रोज कीर्तन असतील, नीट ऐका, कीर्तन करायला कदाचित रोज कीर्तन असतील, पण तुमच्या आमच्या दारात कधीतरी भगवंताचं एखादं कीर्तन असतं, हे विसरू नका. म्हणून त्या कीर्तनानं सुद्धा वेळेत यावं, वेळेत कीर्तन करावं. आणि या सृष्टीमध्ये महाराज एक नियम आहे, कीर्तन करानं कीर्तनाच्या बाहेर म्हणजे अभंगाच्या बाहेर जाऊन कीर्तन करू नये, हा खरा परमार्थ, हे विसरू नका. मग सारासार विचार करता तिसऱ्या चरणामध्ये आम्हाला प्रवास करत असताना तुकोबाराय मग आता सांगतात, काय सांगतात? अनिक रुसवे ना लगे बहुदा आपुलिया संचिता वाचुने. तुकोबारायांनी तर रुसवा शब्द वापरला, म्हणजे रुसायचंच नाही कुणी कुणाव. रुसायची काय गरज आहे का? नाही. आता साधं साधं गणित जर महाराज आम्ही बघितलं, हे तर उत्कृष्ट आता मृदुंगाचार्य आहेत, सुंदर असं मृदुंग वाजवतात. महेश महाराज तुम्हाला सुंदर असं तुम्ही मृदुंग वाजवताय, आम्हाला येत नाही, मग आम्हाला तुमच्यावर रुसायची काय गरज आहे का? इथं गायक मंडळी आहेत, आजचे सुंदर असं गायन या ठिकाणी करतात, तुम्हाला सुंदर गायन येतं, माझं तुमच्यावर रुसायची काय गरज आहे का? अजिबात नाही. आणि इकडे इकडे बघायला जर गेलं ना महाराज, ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी दिली, आपल्याकडे एवढी मोठी सुंदर अशी सिस्टीम आणि एवढी सिस्टीम असून सुद्धा मग आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज आहे का? नाही. अजून सोपं करून सांगतो ऐका, मग आम्ही कीर्तन करतो, मग तुम्हाला आमच्यावर रुसायची काय गरज आहे का? ऐका, नाही. पण ऐका, ज्याची ज्याची मी नावं घेतली त्याच्या त्याच्या संचितानं हे ज्याला त्याला मिळालेलं आहे, ज्याच्या त्याच्या कर्मानं हे त्याला मिळालेलं आहे. आता तर CMK मराठी
बघा CMK मराठी एवढा प्रसिद्ध चॅनल आहे, एवढा प्रसिद्ध चॅनल आहे, त्यांनी या प्रसिद्ध चॅनलसाठी खूप कष्ट केलं. मग या चॅनलवाल्यांवरती आम्हाला रुसायची काय गरज आहे का? अजिबात नाही. पण आता ज्यांची नावं घेतली त्यांच्या कर्मानं हे महाराज त्यांना मिळालेलं आहे, म्हणून कुणीच कुणावर रुसायची गरज नाही. पण ऐका, ज्याने त्यानं ज्याच्या त्याच्यावरती जीव लावला, ज्यानं त्याच्यावरती त्याच्या कष्टानं मिळवलं आणि त्याच्यावरती जर त्यानं जीव लावला ना, भगवंत दान दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही, विसरू नका. म्हणून कुणीच कुणावर रुसायची गरज नाही. विडवलं मग सारासार विचार करता महाराज तुकोबाराय सांगतात कुणीच कुणावर रुसायची गरज नाही. पण सारासार विचार करता आम्ही फक्त विचार करतो संतांनाच देव भेटला का, तर आमचं सरळ सरळ उत्तर असतं देव फक्त संतांनाच भेटतो. मग देव माणसाला भेटत नाही का? देव माणसांना सुद्धा भेटतो. पण ऐका, देव संतांनाच काय भेटतो? कारण संत देवाकडे काय मागतात आणि आपण देवाकडे काय मागतो याच्यावरती देव भेटतो का नाही हे अवलंबून असतं. मग सारासार विचार करता आपण देवाच्या दरबारात गेल्यानंतर देवाकडे काही ना काहीतरी मागतो. काय मागतो? गाडी मागतो, बंगला मागतो, शेजारच्या जमीन माझ्या नावावर कधी होते हे मागतो. पण ऐका, संत देवाकडे काय मागतात हे महत्वाचं आहे. आणि तुकोबाराय सरळ सरळ सांगतात माझा मागणीला विरोध आहे. तुकोबाराय म्हणतात माझा मागणीला विरोध आहे. काही मागणे अमानुषित तुकोबारायांचा मागणीला विरोध आहे. आणि त्याच तुकोबारायाच्या गाथेतले 125 अभंग मागणीपर आहेत. अजून सोपं करतो, त्याच तुकोबारायांच्या गाथेतला पहिलाच अभंग मागणीपर आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. मग हे कसं? याचं उत्तर महाराज असं आहे, तुकोबाराय देवाकडे काय मागतात? तर तुकोबाराय देवाकडे देवालाच मागतात, म्हणून संतांना देव भेटतो. आणि ज्या वेळेस आम्ही देवाला देव मागेल ना महाराज, एकदा का होईना आयुष्यात देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. विडवलं मग सारासार विचार करता महाराज तुम्ही आल्यापासून सांगताय परमार्थात या, परमार्थात या, परमार्थात ना. ठीक आहे, मी परमार्थात आलो. तुम्ही सांगताय माळ घाला, माळ घाला, इथपर्यंत आम्ही ऐकलं. पण कीर्तन संपल्यानंतर एका माणसाने मला प्रश्न केला आणि सांगितलं महाराज तुम्ही आजपर्यंत परमार्थाचं महत्व सांगताय, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं काय? मला सांगा तुळशीच्या माळेत 108च मणी का असतात? ऐकलं का आजपर्यंत कोणी? महेश महाराज, तुळशीच्या 108च मणी का असतात? हरिभाऊ ऐकलं का कधी? नाही ऐकलं. ऐका, तुळशीच्या माळेत 108 मणी का असतात? कारण हा देह 36 तत्वांचा आहे, त्याचं 3 गुण आहेत. 36 गुणले 3 किती झालं? आता तरी बोला की 108 झालं. अजून सोपं करून सांगतो, ग्रह किती आहेत? 9 ग्रह आहेत. राशी किती आहेत? 12 राशी आहेत. 9 गुणले 12 किती होतात? 108. चुकायचं नाही आता, 108. अजून सोपं करून सांगतो, ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये 108 वेळा हरी या शब्दाचे उच्चार नाही, म्हणून तुळशीच्या माळेत 108 मणी असतात. विडवलं म्हणून सारासार विचार करता आम्हाला
संतांच्या संगतीत याचं ठीक आहे, आमचा देव आमचा झाला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्या भगवंताशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये सुख नाही, पण त्या भगवंताची सुद्धा महाराज काहीतरी अपेक्षा असते. जसं 1000 माणसामध्ये बसल्यानंतर एखाद्याचं नाव घेतल्यानंतर जसं त्याला बरं वाटतं, त्या भगवंताची सुद्धा तीच इच्छा असते की माझ्या भक्तानं माझं नाव घ्यावं, माझ्या भक्तानं माझं भजन करावं, माझ्या भक्तानं माझं नामस्मरण करावं. म्हणून प्रत्येकाच्या मुखातून आपल्या भगवंतापर्यंत जाईल असं सुंदर भजन करायचं. विडोबा